उत्तर प्रदेशमधला एक 25 वर्षीय तरुण त्याने स्वतःच्या जुळ्या बहिणीलाच मारून टाकलं. ही जी घटना आहे ही खूप जास्त धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा जो 25 वर्षीय तरुण आहे, हा उत्तर प्रदेशमध्ये त्याच्या आई आणि त्याच्या सख्ख्या बहिणी म्हणजे जी जुळी बहीण होती त्याची त्याच्यासोबत राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार हा जो तरुण आहे हा ऑनलाईन एका शी त्याचा कॉन्टॅक्ट झाला होता आणि ते दोघं जण पण कंटिन्यू चॅटिंग करत होते किंवा त्यांच्यातले प्रेम संबंध जे आहे ते वाढले होते आणि या सगळ्या नादामध्ये त्याने स्वतःचा जॉबही सोडला होता. तो म्हणजे एज्युकेशन वाईज तो इंजिनियर होता आणि त्याने स्वतःचा जॉब सोडून दिवस रात्र सतत त्या तरुणीशी ऑनलाईन बोलायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्यानंतर त्याची जी बहीण होती ती पण 25 वर्षाचीच होती. तिनं त्याला येऊन सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीच्या नादाला तू आता लागू नको, तुझं वय नाहीये, तुझं करिअर सेट कर आणि बहुतेक तिनं बहिणीच्या प्रेमापोटी सतत त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्या तरुणाला राग आला आणि त्याने किचन मधला जो चाकू आहे तो घेऊन 84 वेळा तिच्यावर वार केले आणि तिला जागीच म्हणजे ती जी तरुणी आहे ती जागीच मृत पावली आणि हे सगळं झाल्यानंतरही तो तिच्या आईच्या म्हणजे त्यांच्या आईच्या ऑफिसला गेला. आईला म्हणला घरी चल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. घरी आल्यानंतर त्याची आई एक्साइटेड होती ऑब्व्हियसली की माझ्या पोराने माझ्यासाठी सरप्राईज ठेवले. आल्यानंतर तिने स्वतःच्या मुलीला मृत अवस्थेत पाहिलं आणि एवढंच नाही, त्यावेळेस त्याची आई पण ओरडायला लागली होती. त्यानंतर त्यानं त्याच्या आईवरही हमला केला, परंतु आजूबाजूची शेजारी आली आणि त्याच्यामुळे त्याची आई त्यावेळेस वाचली. आता ही जी सगळी घटना आहे ही उत्तर प्रदेश मधली आहे आणि ही पुण्यात सांगायचं कारण म्हणजे किंवा ही घटना एवढी व्यवस्थित सांगायचं कारण म्हणजे जी तरुणी अशी कॉन्टॅक्ट त्याचा ऑनलाईन झाला होता, ती तरुणी जी आहे ती मूळ पुण्याची होती. पुण्याहून ती ऑनलाईन त्या उत्तर प्रदेश मधल्या बसलेला जो तरुण आहे त्याच्याशी बोलायची, त्याच्याशी म्हणजे गप्पा मारायची. त्या दोघांचेही प्रेम संबंध होते. आता पोलिसांनी त्या तरुणाला उत्तर प्रदेशमध्ये तर अटक केलेलीच आहे, परंतु आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप क्वेश्चनेबल आहे या केसमध्ये. कारण की जर ती तरुणी पुण्याची होती तर तिनं त्याला काही सांगितलं होतं का, किंवा ह्या दोघांनी डिसाईड करून तो मर्डर प्लॅन केला होता का, अशा बरेचशा गोष्टी आहेत. परंतु आता पोलीस त्यांची कारवाई करतायत. पण आता ही तरुणी कोण आहे, पुण्यामधून म्हणजे ही नेमकी काय करत होती, हिचा संबंध त्याच्याशी कसा लागला, त्यांची कशी ओळख झाली, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता पोलिसांची इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर समोर येईल. पण आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रेमासाठी तुम्ही स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा जीव घेणार का? तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.